मंडळी नमस्कार, स्वागत आहे आपलं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। मंडळी बरेच दिवसापासून आम्ही ठरवत होतो की पुण्यामधल्या फेमस JW मॅरियट या पंचतारांकित हॉटेलला डिनरसाठी जायचं, मात्र कामाच्या व्यापामुळे ते शक्य होत नव्हतं। आज मात्र तो योग आला आहे। तर मित्रांनो, पंचतारांकित हॉटेलचा माझा अनुभव शेअर करण्यासाठी आजचा हा व्हिडिओ मी बनवत आहे। त्यामुळे नेहमीप्रमाणेच जास्त वेळ न घालवता सुरू करूया आपल्या या व्हिडिओला। मंडळी, आता आम्ही आलोय हॉटेलच्या एंट्री पॉइंटला। इथे पहिल्यांदा आपली गाडी चेक होते, त्यानंतर आपली गाडी ते त्यांच्या पार्किंगला घेऊन जातात। आत आल्यानंतर पहिल्यांदा फ्रेश होण्यासाठी आम्ही वॉशरूम मध्ये गेलो। इथले सर्व वॉशरूम फुल्ली ऑटोमॅटिक होते आणि स्वच्छ देखील। आता आम्ही आलोय इथल्या स्पाइस किचन या सेक्शन मध्ये। आम्ही इथला मल्टी क्युझिन बफेट ट्राय करायला आलो होतो, त्यामुळे पहिल्यांदा सर्व पदार्थांची पाहणी सुरू केली। ईश्वरीला मात्र थोडीशी भूक लागली होती, त्यामुळे तिने नूडल्स घेतल्या। इथे व्हेज आणि नॉन व्हेज अनलिमिटेड असल्यामुळे कोणता पदार्थ किती खायचा याचा विचार करावा लागत नाही। आम्ही मात्र प्रत्येक डिश समजून घ्यायला सुरुवात केली। इथे राईसचे विविध प्रकार पाहिले, त्यामध्ये ब्राउन राईस, मिंट पुलाव इत्यादी। इथली मोगलाई लजीज हंडी तर अप्रतिम होती, त्याचबरोबर कढाई मटण देखील मस्त होते। विविध प्रकारची लोणची आणि पापड देखील होते। इथल्या बिर्याणीच्या वेगवेगळ्या प्रकारांसोबत अख्खा मसूर देखील सर्व करण्यासाठी तयार होता। इकडे या बाजूला डाएट करणाऱ्यांसाठी बॉइल्ड व्हेजिटेबल्स, फ्रूट्स, सलाड्स देखील होते। इथे बऱ्याच अशा डिश होत्या की मी यापूर्वी कधी पाहिल्याही नव्हत्या। इथे चीजच्या पण व्हरायटी होत्या। जेवणानंतर स्वीट्स आणि डेझर्ट्स आपण अनलिमिटेड खाऊ शकतो। इथे तर भरपूर साऱ्या व्हरायटीज उपलब्ध होत्या। इथली सीटिंग अरेंजमेंट आणि इथला ॲम्बियन्स खूपच छान होता। इथे आल्यानंतर आम्हाला असं समजलं की इथे ग्रेट इंडियन स्ट्रीट फूड फेस्टिवल सुरू आहे, ते पण आपल्या पॅकेजमध्ये इन्क्लूड असल्यामुळे इकडे थोडा फेरफटका मारावा म्हटलं। इथे देखील व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही प्रकार होते। एवढं सगळं फिरून झाल्यावर खूप भूक लागली होती, त्यामुळे आम्ही आमच्या बुक केलेल्या टेबलवरती येऊन बसलो। नवनवीन पदार्थांची चव चाखायला सुरुवात केली। कुणी व्हेज तर कुणी नॉन व्हेज खायला सुरुवात केली। थोड्या वेळापूर्वी पाहिलेलं मटण मसाला आणि राईस मला फार आवडला। इकडे ईश्वरीने पिझ्झा ऑर्डर केला, नंतर पास्ता, मोमोज, पनीर आणि बरेच पदार्थ जे कॉमन नाहीत, आम्ही त्यावर ताव मारत होतो। आता थोडेफार पोट भरल्यानंतर आम्ही पुन्हा ग्रेट इंडियन स्ट्रीट फेस्टिवलला आलो आणि चाट आणि पाणीपुरी खायला सुरुवात केली। इथे नॉनव्हेज मध्ये सुरमई फ्राय पण ट्राय केली। मंडळी, पोट भरलं होतं पण मन भरत नव्हतं, अशी आमची अवस्था झाली होती। जेवणाचा शेवट हा नेहमी गोड पदार्थांनी करावा, म्हणून आम्ही डेझर्ट मधल्या डिश ट्राय करायला सुरुवात केली।
या केकला कोणीच हात लावत नव्हतं, त्यामुळे म्हटलं मीच सुरुवात करतो. एक एक पदार्थ प्लेटमध्ये घेऊन मी टेबलवरती आलो. इथले हॉट चॉकलेट माझ्या नेहमीच लक्षात राहील असेच होते. आमची काळजी घेण्यासाठी हॉटेलची रिप्रेझेंटेटिव्ह स्वस्तिका हिने तर ईश्वरीची खूप काळजी घेतली, त्यामुळे आम्ही तिच्याबरोबर सेल्फी देखील काढली. इथला अनुभव खूप वेगळा आणि चांगला होता. जेवणानंतर आम्ही थोडे फोटोजही काढले आणि बाहेर येऊन आपल्या गाडीची वाट बघत बसलो. तेवढ्यात आपली गाडी आली. हॉटेलला बाय बाय करत परतीचा प्रवास सुरू केला. तर मंडळी, हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कॉमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.